MSc Part 2 पेपर 3 नॅचरल प्रोडक्ट अँड स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, पेपर 3 आपण आता स्टार्ट केलेला आहे. त्यातला आपण नॅचरल प्रोडक्ट हा पार्ट बघणार आहे. युनिट 1 नॅचरल प्रोडक्ट 1. इन दॅट फर्स्ट पॉईंट इज अ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटमधला पॉईंट आपण स्टार्ट करतो आहे. त्यात पॉईंट आहेत स्ट्रक्चरल फीचर्स ऑफ ॲप्लिकेशन ऑफ आयनोसिटॉल. देन स्टार्च, सेल्युलोज, कायटिन, हेपरिन जे आहेत ह्याचे स्ट्रक्चरल फीचर्स आणि आपण ॲप्लिकेशन बघणार आहे. त्यात फर्स्ट आपण बघतो आयनोसिटॉल. द आयनोसिटॉल ऑर मोर प्रेसियली मायोसिटॉल. It is a carboxylic sugar that is abundant in the brain and other mammalian tissue. It mediates the cell signal transduction, is a response to variety of hormones, neurotransmitters and the growth factor, and participate in osmoregulation. It is a sugar alcohol. Sugar alcohol आहे with half the sweetness of sugar. हा स्वीटनेस जी आहे हाफ आहे सुक्रोजची. इट इज मेड नॅचरली इन ह्युमन फॉर्म ग्लुकोज. नॅचरलीच मेड होते ह्युमनमध्ये जो ग्लुकोज आहे त्याच्यापासून. ह्युमन किडनी मेक्स अबाउट द 2 ग्रॅम पर डे. म्हणजे ह्युमनमधली जी किडनी आहे ती दिवसाला 2 ग्रॅम आयनोसिटॉल प्रोड्यूस करते, क्रिएट करते. अदर टिश्यू सिंथेसाइज इज टू. अदर टिश्यूसुद्धा सिंथेसाइज करतात आयनोसिटॉल. अँड द हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन इज इन द ब्रेनमध्ये त्याचं हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन असतं. वेअर इट प्ले अन इम्पॉर्टंट रोल बाय मेकिंग अदर न्यूरोट्रान्समीटर. इम्पॉर्टंट रोल प्ले करतो न्यूरोट्रान्समीटर अँड सम स्टेरॉइड हार्मोन्स बाइंड टू देअर रिसेप्टर. दीज आर द स्ट्रक्चर ऑफ इनोसिटल. स्ट्रक्चर आहे मायोइनोसिटलचं. याचे 9 स्टेरिओआयसोमर आहेत. इट इज अ केमिकल कंपाऊंड अँड देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C6H12O6. आयनोसिटॉल एक्झिस्ट इन 9 पॉसिबल स्टेरिओआयसोमर. मेसो आयनोसिटॉल इज अ प्रिडॉमिनंट आयसोमर. हा जो मेसो आयनोसिटॉल आहे मायो आयनोसिटॉल तो काय आहे प्रिडॉमिनंट आहे. द मेसो आयनोसिटॉल इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह ड्यू टू द प्लेन ऑफ सिमेट्री. मायो आयनोसिटॉलचं आपण जर चेअर कन्फॉर्मेशन जर बघितलं आहे खालचं त्यातले मॅक्झिमम नंबर ऑफ हायड्रोक्सिल ग्रुप हे इक्विटोरियल पोझिशनला आहेत. ॲप्लिकेशन. फर्स्ट ॲप्लिकेशन इज आयनोसिटॉल सर्व ॲज अ फॉस्फेट इन सीड. देन सेकंड इज अ लार्ज डोसेस ऑफ आयनोसिटॉल हॅव बीन स्टडीड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अ डिप्रेशन. लार्ज डोस आपण आयनोसिटॉलचे यूज केले डिप्रेशनसाठी यूज केलेला ट्रीटमेंटसाठी त्याच्या. देन इट इज यूज्ड फॉर द डायबिटिक, नर्व पेन, देन हाय कोलेस्ट्रॉल, कॅन्सर असेल तर ह्याचे आयनोसिटॉल यूज केला जातो. देन आयनोसिटॉल वर्क ऑन बेसिस फॉर द नंबर ऑफ सिंगली अँड सेकंडरी मॅसेंजर मॉलिक्यूल. आयनोसिटॉल जे आहे ते वर्क करतं नंबर ऑफ सिंगली अँड सेकंडरी मॅसेंजर मॉलिक्यूलमध्ये. The next आहे cellulose. The cellulose has no taste, odor, less hydrophilic with a contact angle is 20 to 30 degree. सेल्युलोज जो आहे त्याला टेस्ट नाही, ऑर्डरलेस म्हणजे वाससुद्धा नाही त्याला. हायड्रोफिलिक आहे विथ अ कॉन्टॅक्ट अँगल इज 20 to 30 degree. इज इनसॉल्युबल इन वॉटर अँड मोस्ट ऑर्गॅनिक सॉल्वंट. वॉटर आणि मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्वंट जे आहे त्याच्यामध्ये ते इनसॉल्युबल आहे. द कायरल अँड इज बायोडिग्रेडेबल. कायरल आहे आणि बायोडिग्रेडेबल आहे सेल्युलोज. मेल्टिंग पॉईंट याचं किती आहे मेल्ट ॲट 467 डिग्री सेल्सिअस म्हणजे 467 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतो. इट कॅन बी ब्रोकन डाऊन केमिकली इंटू द इट्स ग्लुकोज युनिट बाय ट्रीटिंग इट विथ द कॉन्सन्ट्रेटेड मिनरल्स ॲसिड ॲट अ हाय टेम्परेचर. ब्रोकन डाऊन होतो केमिकली इंटू ग्लुकोजमध्ये
ट्रीटेड विथ कोणाबरोबर कॉन्सन्ट्रेटेड मिनरल ॲसिड ॲट अ हाय टेम्परेचरला. द सेल्युलोज इज अ स्ट्रेट चेन पॉलिमर आहे. अनलाईक स्टार्च नो कोलिंग अँड ब्रँचिंग ऑकर्स. स्ट्रेट चेन पॉलिमर आहे, त्याच्यामध्ये ब्रँचिंग नाही. अँड द मॉलिक्यूल अडॅप्ट द एक्सटेंट अँड रॅदर द स्टिफ रॉड लाईक कन्फॉर्मेशन ॲडेड बाय द इक्विटोरियल कन्फॉर्मेशन ऑफ अ ग्लुकोज रेसिड्यू. The multiple hydroxyl group on the glucose from one chain form hydrogen bond with oxygen atom on the same or on the neighbor chain, holding the chain firmly together side by side and forming the microfibrillary with a tensile strength. These are the structure of cellulose. हे cellulose structure आहे. Cellulose is a cheap polysaccharide of a plant cell wall, consists of a linear chain of a beta-1,4 linked glucose molecule. The cellulose was methylated and methylated product was hydrolyzed to yield the non-reducing and until and N unit is a containing 4-methoxy group. 4-methoxy group आहेत त्याच्यामध्ये. The X-ray analyze confirm the structure which is a linear nature of a cellulose molecule. The 2 glucose unit via C1 and C4 pyranose ring. Some application. The cellulose obtained from the wood is mainly used in a paper industry. लाकडापासून cellulose मिळतं आणि पेपर इंडस्ट्रीमध्ये याचा यूज केला जातो. Some amount is also used in fiber production साठी सुद्धा हा यूज केला जातो. The cellulose used in making the rayon cotton. rayon cotton जे आहे त्यासाठी cellulose यूज केला जातो. Then cellulose like acetate butyrate used in a plastic industry. Plastic industry मध्ये सुद्धा cellulose यूज केला जातो. The cellulose used in laboratory in stationary phase of TLC. TLC ची जी stationary phase आहे त्याच्यामध्ये सुद्धा cellulose यूज केला जातो लॅबोरेटरीमध्ये. Then next आहे कायटीन. चिटीन किंवा कायटीन याला म्हटलं जातं. Chitin is a modified polysaccharide that contains nitrogen. It synthesized from unit of N-acetyl D-glucosamine, to be precise 2-acetyl amino 2-deoxy-D-glucose. ओके, मॉडिफाईड हे पॉलिसॅकराइड आहे, नायट्रोजन आहे त्यामध्ये. युनिट कुठला आहे सिंथेसाइज करायला? N-acetyl D-glucosamine. These unit form covalent beta-1 to 4 linkage like the linkage between the glucose unit from the cellulose. Therefore, chitin may be described as a cellulose with a 1 hydroxyl group on the each monomer replaced with an acetyl amino group, which allows the increased hydrogen bonding between the adjacent polymer, giving the chitin polymer matrix increased strength. These are the structure of the chitin. हे chitinचे structure आहे. Chitin is a complex of polysaccharide found in a exoskeleton of arthropods and it is a cell wall of a fungi. The molecular formula of chitin is a C16H13O5 nitrogen. Chitin is present in a lower plant and insect. It consists of a linear chain of a beta-1,4 linkage nitrogen acetyl D-glucosamine molecule. It is a long chain polymer of a N-acetyl D-glucosamine derivative of glucose. Application. It is used in additives to thicker and stabilize food. Additives म्हणून chitin यूज केला जातो. It is also act as a binder in dyes and fabric. डाय अँड फॅब्रिकमध्ये हा बाइंडर म्हणून यूज केला जातो. द chitin आर मेनली यूज्ड इन अ पॉलिमर नॅनो पोजिशन. द chitin यूज इज अँटी-इन्फ्लॅमेटरी, अँटीऑक्सिडंट अँड अँटी कॅन्सर. अँटी-इन्फ्लॅमेटरी, अँटीऑक्सिडंट अँड अँटी कॅन्सरसुद्धा यूज केला जातो. द chitin कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अ अँटीमायक्रोबियल फील्ड टू द कवर्ड फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल. chitin कशासाठी? अँटीमायक्रोबियलसाठी सुद्धा कवर फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल्ससाठी यूज केला जातो. देन नेक्स्ट आहे स्टार्च.
स्टार्चमध्ये काय आहे? The pure starch is a white, tasteless and odorless powder that is insoluble in cold water or alcohol. Pure starch जे आहे ते व्हाईट आहे, टेस्टलेस आहे, देन ऑर्डरलेस सुद्धा आहे, म्हणजे वासही तिचा येत नाही. पावडर आहे दॅट इनसॉल्युबल इन कोल्ड वॉटर आणि अल्कोहोलमध्ये इनसॉल्युबल आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ टू टाईप ऑफ मॉलिक्यूल इज अ लिनियर अँड हेलिकल अमायलोज दॅट इज द ब्रँच्ड amylopectin. The depending on the plant, starch generally contain 20 to 25 degrees percent amylose and 70 to 80% amylopectin by the weight. The glycogen, the glucose store of animal, is a more highly branched version of amylopectin. ग्लुकोज स्टोअर करतात ॲनिमल, हायली ब्रँच्ड amylopectinचं. हे स्ट्रक्चर आहे स्टार्चचं. The starch is a polymer of a glucose unit is a 1,4 linkage. Starch is a plant polysaccharide consisting of two components, amylose and amylopectin. Amylose is a soluble form of a starch that is linear polymer of substance glucose, a highly branched insoluble form of a starch. The molecular formula of a starch is a C16H10O5, similar to the cellulose. Starch and hydrolysis use glucose, and hydrolysis of methylate starch gives the 2,3,6-tri-O-methyl glucose, since starch gives the maltose on enzymatic hydrolysis by the enzyme dies beta amylase. The glucose unit are the joined by the alpha ring and it is a highly branched structure. हे highly branched structure आहे. Application. The starch is used in a additive for the food processing. Additive म्हणून starch हा यूज केला जातो. The starch are typically used in a thicker and stabilizer in food. Thicker and stabilizer म्हणून starch यूज केला जातो फूडमध्ये. The potato starch mainly used in all traditional recipe. All traditional recipe मध्ये पोटॅटो स्टार्च यूज केला जातो. इट इज यूज इन इंडस्ट्री बेकरीजमध्ये इंडस्ट्रियल बेकरीजमध्ये स्टार्च यूज केला जातो. द पोटॅटो स्टार्च यूज्ड इन मेनी रेसिपी. एक्झाम्पल नट्स, पोटॅटो चिप्स, कॉकटेलमध्ये, नूडल्समध्ये यूज केला जातो स्टार्च. देन लास्ट पॉईंट इज अ हेप्रिन. हेप्रिन त्याला म्हटलं जातं. द हेप्रिन इज द मेंबर ऑफ द ग्लायकोसामाइन ग्लायकेन family of a carbohydrate which include the closely related molecule heparin sulfate and consist of a variably sulfated repeating disaccharide unit. The main disaccharide unit that occur the heparin as shown below. The most common disaccharide unit is composed of 2O-sulfated indoric acid and 6O-sulfated and sulfated glucosamine. For example, this make is 80% heparin from the beef lung and about 75% dose from the porcine testicle mucosa. These are the structure of the heparin. Glucosamine glycan is originally isolated from the liver cell, but now made synthetically or medically used and used as an anticoagulant. The heparin is a injectable blood thinner. It is a highly sulfated glucosamine glycan. It has been highest negative charge density. Heparin is a variety of a sulfate polymer that consists of a predominantly of alternating alpha 1,4 linkage residue of a D-glucosamate and 2-sulfate and N-sulfur D-glucosamine 6-sulfate.
application. The heparin is a naturally occurring anticoagulant produced by the basophils. Then it inhabit the cold formation, that is it's widely used in inhibition of a clotting साठी यूज केलं जातं. The heparin is useful treat and the prevent the blood clot प्रिव्हेंट करण्यासाठी यूज केला जातो. इट यूज्ड द बिफोर द सर्जरी टू रिड्यूस द दिस रिस्क ऑफ अ ब्लड क्लॉट. सर्जरीच्या आधी हा यूज केला जातो. कशासाठी? तर रिड्यूस रिस्क जी ब्लड क्लॉटिंगची असते त्यासाठी. These are the some ॲप्लिकेशन स्ट्रक्चरल फीचर्स. कार्बोहायड्रेटमधला पॉईंट आहे हा, तो आपला कंप्लीट झाला आहे. कार्बोहायड्रेटमधले हे पॉईंट जे आहे स्ट्रक्चरल फीचर्स आणि ॲप्लिकेशन हा कंप्लीट झाला आहे. थँक्यू.